विशाळगड मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागून दंगल उसळली। पोलिसांनी या प्रकरणी 25 संशयितांवर गुन्हे दाखल केले असून आत्तापर्यंत 24 जणांना अटक केली आहे। हे 24 जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SP गोंधळेकर यांच्यासमोर संशयितांच्या जामीन अर्जावरील सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान संशयितांच्या वकिलांनी पोलिसांकडील उपलब्ध फोटो आणि संशयितांचे फोटो जुळत नसल्याचं सांगितलं। दरम्यान सरकार पक्षाच्या वतीनं आज आणखी काही माहिती आणि पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले। त्यामुळे जामीन अर्जावरील पुढील सुनावणी आता 6 ऑगस्टला होणार आहे। विशाळगड अतिक्रमण विरोधी आंदोलनाला लागलेलं वळण आणि त्यातून दाखल झालेले गुन्हे आणि त्याच्या जामिनावरची सुनावणी आज होती। मागच्या 1 तारखेला काही कागदपत्र तपासी अंमलदारांनी हजर करणार आहे असं सांगितल्यामुळे आज सुनावणीसाठी काम ठेवलं होतं। कागद हजर केलेले आहेत। त्या अनुषंगानं आरोपीचे वकील म्हणून सागर शिंदे वकील, धनंजय चव्हाण, अभिजित देसाई यांनी काम आज बघितलं आणि जे कागदपत्र हजर केले त्या अनुषंगानं कोर्टाला युक्तिवाद सांगितला आणि युक्तिवादानंतर कोर्टाने विचाराधीन काम ठेवलेलं आहे। ऑर्डरसाठी काम मंगळवारी 6 तारखेला ठेवलेलं आहे। संशयितांच्या वतीनं ॲडव्होकेट सागर शिंदे, ॲडव्होकेट धनंजय चव्हाण यांनी तर सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट प्रतिभा जाधव आणि ॲडव्होकेट समीर तांबेकर यांनी काम पाहिलं। दरम्यान या सुनावणीवेळी न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।